अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री तसेच महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आता मंत्रिपदाचा राजीनामा स्वतःहून द्यावा या मागणीला आता जोर धरू लागला आहे। अमरावती भाजपा पदाधिकाऱ्यांनी ही मागणी रेटून आधी पत्रकार परिषद घेऊन माहिती स्पष्ट करण्यात आली आहे। शहरातील वनवे रस्ता असताना त्यावेळेस असलेल्या आमदार यशोमती ठाकूर यांनी वनवे रस्त्यावर आपले वाहन नेऊन तेथील पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली होती। या वादात त्यांनी पोलीस कर्मचारीचे कॉलर पकडून त्याला मारहाण केली होती। या घटनेची तक्रार होऊन कित्येक वर्षानंतर न्यायालयाने अंतिम सुनावणी दिली। या प्रकरणात ठाकूर यांच्यासह चालक व कार्यकर्त्यांना 3 महिने कारावास 15,000 दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली। याबाबत अमरावती शहरातील भाजपा पदाधिकारी मैदानात उतरून ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहे। ठाकूर ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर ज्या अमरावती शहर जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये महिला बालविकास खात्याच्या मंत्री आहेत। त्यांनी 8 वर्षापूर्वी ऑन ड्युटी एका पोलीस कर्मचाऱ्याला रोराळे नावाच्या मारहाण केली, कारण की त्यांनी स्वतः गाडी वनवेत टाकली। ती गाडी अडवली असताना त्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला ऑन ड्युटी मारलं। 8 वर्षानंतर त्या केसचा निकाल लागला आणि जजनी 3 महिन्याची शिक्षा त्यांना दिली, 15,000 रुपयाचा दंड केला। आम्ही न्याय संस्थेच्या या निर्णयाचं स्वागत करतो आहे की अतिशय चांगला निर्णय दिला। सत्तेवर असलेल्या लोकांना जो सत्तेचा माज चढला आहे तो या निमित्ताने नक्की कमी होईल। अमरावती शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो आहे। त्या सातत्याने भारतीय जनता पार्टीला संस्कृती आणि नैतिकता शिकवतात। आता त्यांनी नैतिकता लक्षात घेऊन राजीनामा द्यावा। जर त्या राजीनामा देत नसतील तर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बरखास्त करावं। आज पत्रकार परिषदेनंतर भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा आणि ग्रामीण जिल्ह्याचं आंदोलन इथे अश्विनी जिचकार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पार्टी। आज आमच्या प्रदेशामध्ये हे काय चालू आहे, महाराष्ट्र सरकार हे कसं सरकार आहे की यांच्या मंत्रीसुद्धा गुंडागर्दी करून आज 8 वर्षानंतर जो निकाल लागला आहे तो निकाल खरोखरच या अमरावतीच्या ज्या न्यायपालिकेने दिला आहे तो सराहनीय आहे। आणि आमच्या प्रदेशाहून आमची नेहमी हीच मागणी राहील की अशा गुंडागर्दी करणाऱ्या नेत्या ज्या आपल्या मंत्री आहेत आणि त्याही महिला बालकल्याण मंत्री आहेत, ह्याच जर सगळे नियम तोडू लागल्या तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिपदाला त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी आमची आहे। अशा मंत्र्यांना कसं ठेवू शकतात हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, या मुख्यमंत्र्याकडे पण आमचं मागणं आहे। आणि आज कलेक्टर ऑफिसमध्ये हे सगळी महिला मोर्चा जी इथं जमा झालेली आहे, किरण पातुरकर जे नागपूर अमरावती शहराचे जे अध्यक्ष आहेत आणि निवेदिताताई चौधरी यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे हा लढा आम्ही चालूच ठेवू। कारण याला कारण आहे की एका साधारण व्यक्तीला जर तुम्ही ही कठोर सजा तुम्ही देता तर या मंत्र्याला का नाही? मंत्री काही दुसरा नाही, मंत्रीसुद्धा हा न्यायपालिकेच्या अंतर्गतच येतो आणि न्याय दिलेला आहे न्यायपालिकेने, त्या कुठेही जाऊ पण आज मंत्रिपदाचा नैतिकतेने त्यांनी राजीनामा द्यावा हीच आमची मागणी आहे। भाजपाला शहाणपण शिकवणाऱ्या यशोमती ठाकूर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली। दुपारी राजकमल चौकात यशोमती ठाकूर यांच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात पालकमंत्री ठाकूर यांच्या विरोधात नारेही देण्यात आले। दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी नवाल यांना निवेदन देऊन राजीनाम्याची मागणी करणार आहे अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी दिली आहे। यावेळी महिला ग्रामीण अध्यक्षा निवेदिता चौधरी, प्रदेश सदस्य मीना पाठक, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा लता देशमुख, प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, नगरसेवक तुषार भारतीय, सुरेखा लुंगारे, माजी उपमहापौर संध्या टिकले, लविना हर्षे, शिल्पा पाचघरे, मंगेश खोंडे, प्रकाश सरदार यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्षापूर्वी म्हणजे 25 मार्च 2012 रोजी तत्कालीन आमदार व विद्यमान महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्या आपल्या गाडीतून देवीच्या रोडने जात असताना म्हणजे गद्रे चौक ते चुनाभट्टी रोड हा एकेरी रस्ता आहे आणि त्या एकेरी वाहतुकीने त्या रोडने जात असताना
काही कर्तव्यावर असणारा पोलीस कर्मचारी रवळाळे नावाचा, त्यांनी त्या गाडीला रोखलं. त्यावेळेस यशोमतीताई म्हणायला लागल्या की माझ्या गाडीला का थांबवलं, का मला अडवलं, असं म्हणत तिथे त्यांनी अरेरावी केली आणि गाडीच्या खाली उतरून त्यांच्यासोबत जे 2 कार्यकर्ते होते, त्यांच्या गाडीचा जो चालक होता आणि ताई यांनी त्या रवळाळेची कॉलर पकडली, त्याला मारहाण केली आणि त्या विरोधात गेल्या 8 वर्षापासून आपल्या अमरावती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खटला दाखल झालेला आहे आणि त्या खटल्याचा निकाल परवा लागलेला आहे ताईंवर. आणि त्या जे 2 कार्यकर्ते होते त्यांना 3 महिन्याची कारावास आणि 15,000 रुपये दंड ठोठावलेला आहे. खऱ्या अर्थानं जो अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने जो निर्णय दिला तो स्वागतार्ह आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला न्याय मिळाला, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा या न्यायव्यवस्थेवर अधिक विश्वास दृढ झाला आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने जे धरणे आंदोलन घेण्यात आलेलं आहे, त्याचा बाब म्हणजे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माजी आमदार यांनी जेव्हा त्या राजकमलवरून जात होत्या अंबादेवी रोडने, त्यावेळी स्वतःच उलट्या दिशेने गाडी टाकली आणि जो कर्तव्यावर पोलीस आपलं कर्तव्य बजावत होता त्या पोलिसाला मारहाण केली आणि त्याने कोर्टात केस दाखल केली आणि त्या केसचा निकाल लागला. त्या निकालामध्ये यशोमतीताई ठाकूर, ज्या आज अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, त्यांना 3 महिन्याची शिक्षा आणि 15,000 रुपये दंड हे झालेलं आहे. अशा पालकमंत्री अमरावती जिल्ह्यात राहू नये आणि त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी आमची ठाकरे सरकारला विनंती आहे. अमरावती न्यायालयाने जो काल निकाल दिलेला आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे. म्हणजे अतिशय आम्ही त्या निर्णयाचे आणि सर्व महिला, सर्व भारतात, आपल्या महाराष्ट्रातील सर्व म्हणजे जे सर्वसामान्य लोक स्वागत करत आहे. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की जनप्रतिनिधी हा कसा असावा, की असा दोषी जनप्रतिनिधी हा काय आपल्या सर्वसामान्य जनतेला काय यातून शिकवण देईल, की आज महिला बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर या न्यायालयाने दोषी ठरवलेले आहे आणि आज हा दोषी व्यक्ती ही आज इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असते, हे खरोखर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्याकरिताच आज आम्ही इथे इथे जमलेलो आहोत. आमची हीच मागणी आहे महाराष्ट्र सरकारला की एकतर यशोमतीताईंचा त्यांनी राजीनामा घ्यावा, त्यांना राजीनामा द्यायला लावा किंवा त्यांना महाराष्ट्र आपल्या माननीय उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना बरखास्त करावं, अशी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिलांच्या वतीने आम्ही ही मागणी करत आहोत की अशा दोषी व्यक्तीला इतक्या मोठ्या जबाबदार पदावर ठेवू नये. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.